तर मित्रांनो फायनली कोकणामध्ये थोडी का असताना पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की आपले मासेमारीचे व्हिडिओ नक्कीच येत असतात तुम्हाला माहिती आहे। कारण गेली 2 ते 3 वर्ष आपण मासेमारीचे व्हिडिओ बनवतो आणि खूप चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत आपण घेऊन आलो। तसेच या पावसामध्ये पण एकदम जबरदस्त असे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत। तर आपण आज चाललोय घोरपी प्रकारची मासेमारी कशी करतात हे बघण्यासाठी। आपण पहिल्यांदा जाणार आहोत तळाशील या गावामध्ये आणि तळाशीलमधून माझे मित्र आहेत त्यांना आपण जॉईन होणार आहोत आणि तिथून नंतर आपण जाणार आहोत नाईटला मासेमारीला। तर हा व्हिडिओ खूप धमाल होणार आहे। या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती मिळेल, तसंच चांगले मासे लहान मोठे मासे बघायला मिळतील। तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणारे सगळ्यात पहिल्यांदा सबस्क्राईब करा, जेणेकरून या पावसामध्ये जेवढे नवीन व्हिडिओ येतील ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येतील। गेल्या पावसामध्ये जे व्हिडिओ आपण शेअर केले होते, अपलोड केले होते यूट्यूबला, जबरदस्त तुमचा रिस्पॉन्स मिळाला आहे। जवळपास तुम्हाला सांगतो काही व्हिडिओंना तर लाखोंमध्ये व्ह्यू आहेत, हजारोंमध्ये व्ह्यू आहेत, पण खतरनाक एक्सपिरियन्स होता आणि मला पण खूप मजा आली काम करण्यासाठी, कारण तुम्ही खूप सपोर्ट केलात। चला व्हिडिओला चालू करूया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव अभिजित आणि पुन्हा एकदा बालवणक सुरगतच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो आता आपण चाललोय तळाशील या गावामध्ये। तळाशील या गावामधून आपण जाणार आहोत घोरपी प्रकारची मासेमारी कशी करतात हे बघण्यासाठी। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला लगेच व्हिडिओला चालू करूया। तर मित्रांनो आपण पोहोचलोय तळाशील या गावामध्ये आणि आपण आता तयारी करतोय बोट सोडण्याची। समोरच विठ्ठल आहे, तो आपलं सेटअप लावतोय व्यवस्थित आणि फायनली आम्ही आता बोट घेऊन निघालोय मासेमारीसाठी। आणि रात्रीचे जवळपास 10-11 वाजले आणि 10-11 वाजता आम्ही आता खाडीपात्रामध्ये जाऊन मासेमारी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर मासे मिळाले तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून काहीतरी शिकता येईल, काहीतरी नवीन बघता येईल। आणि आपण जो पॉईंट निवडला होता तिथपर्यंत आपण आता आलोय आणि आता आपण थोड्याच वेळात जाळी मारणार आहोत आणि बघणार आहोत, आपलं नशीब आजमावणार आहोत इथे येऊन। आणि जवळपास 1 वर्षानंतर मी मासेमारीचा व्हिडिओ बनवतो। शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती खूप येत असतात, पण मोठा व्हिडिओ बरेच दिवस आला नाही आहे। तर हा बावटा आहे, आता आपण त्याला लाईट लावलेली आहे बघा। ही लाईट का असते तर आपण जेव्हा जाळ्यापासून दूर जातो तेव्हा आपली लाईट आपलं जाळं कुठपर्यंत आहे हे समजलं पाहिजे, यासाठी हा सिग्नल लावलेला असतो। समोर अमित आहे आणि अमित आता बघा जाळी मारायला आपण चालू करतोय। तर बघूया आता आपल्याला काय मिळतंय। तुमच्यासोबत मला पण उत्सुकता लागली की एकदा जाळी मारतोय आणि ती परत ओढतोय आणि त्या जाळ्यांमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या आणि कोणत्या तऱ्हेचे नवीन मासे बघायला मिळतात की नाही हे आज आपण बघणार आहोत। आणि नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मजा येईल। मला वाटतं आज वातावरण पण खूप छान आहे, त्याच्यामुळे थोडं मासे भेटण्याचे चान्सेसही भरपूर आहेत। आणि मगाशी दाखवलेला जो सिग्नल होता तो मी पाण्यामध्ये सोडला आणि त्यानंतर बघा जाळी मारायला चालू केलेली आहे। तसं मला काय काम करण्याची गरज नाही, मी नुसता बसून राहिलो तरी चालेल। जो मागे माणूस असतो शिशावरती त्याचं लक्ष पाहिजे, कुठेतरी गोंदवलं वगैरे तर प्रॉब्लेम होऊ शकतो। आणि हे ॲटोमॅटिक जे वरचं कोइंड असतं ते ॲटोमॅटिकली जात असतं बघा, त्याला हात लावायची गरज नाही, हे सोडत राहणार। तर जास्त वेळ लागत नाही मित्रांनो, 1-2-3 मिनिटांमध्ये आपलं जाळं मारून होतं, कारण मोटर बोर्ड असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही, पटापट आणि फास्ट काम होतं। तर ही जर वलवाईची नौका असली असती तर त्याला कदाचित थोडा टाईम लागला असता, पण 2-3 मिनटं अवघी बस होतात मोटर बोटमुळे। आणि हा शेवटचा टोक आहे, आता मी सोडणार आहे पाण्यामध्ये। थोडा वेळ आता झाला आहे जाळी मारून आणि गप्पा चालू झालेले तिथे। तर आपण जास्त वेळ पण इथे काढणार नाही आहोत, आपण लगेचच 5-7 मिनिटामध्ये जाळी ओढायला घेणार आहोत। बघा लक्क काळोख पडला आहे आजूबाजूला, भयान शांतता म्हणता येईल। आणि हे बघा जाळी ओढायला सुरुवात झाली। आता बघूया आपल्याला पुढे काय मिळतंय ते। मित्रांनो रात्रीची मासेमारीची मजा जी असते ती खूप वेगळीच असते, म्हणजे एक जबरदस्त अनुभव मला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच घेता आला आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण घेता आला। आता समोरच बघा अमित काहीतरी मासा त्याला भेटला आहे, तो वाटवतोय। थोड्याच वेळात समजेल आपल्याला तो मासा कोणता आहे तो। आणि इथे बघा एक छोटीशी अशी बांधोशी, त्याला तुमच्या इथे काय म्हणतात ना मला सांगा। त्याचा काटा लागला ना की भयंकर वेदना होतात आणि खूप दुखतं बघा। विठ्ठल आपल्याला दाखवतोय मासा। तर आता मासे तर मिळायला चालू झालेली आहे
तर आता पुढे उत्सुकता हीच राहील की आता पुढे आपल्याला काय मिळतं. तर आता पुढे बघूया. एक खेकडा मिळाला आहे, छोटासा आहे आणि तो बिनकामाचा आहे. म्हणजे हा खेकडा कोण खात नाही. हा जो खेकडा आहे तो लगेच काढावा लागतो, कारण नाहीतर जाळ्यांची वाट लावून टाकतो पूर्णतः. त्याच्यासाठी लगेच तो काढून टाकायचा भेटला तर. आणि त्याच्या मागे काहीतरी एक छोटासा मासा दिसतोय, बटरफ्लाय फिश आपल्याला मिळाला आहे. खूप दुर्मिळ आहे हा. स्कुबा डायव्हिंगसाठी जेव्हा तुम्ही येता तेव्हा हेच मासे तुम्हाला दाखवले जातात. म्हणून आता आपण तो पकडून पाण्यामध्ये लगेच सोडून पण देणार आहोत. त्याला जाळ्यातून सुखरूप पहिला बाहेर काढून आपण त्याला पाण्यामध्ये सोडणार आहोत. बघा, बटरफ्लाय फिश तो गया पाणी में, भारी. आणि पुढेच बघा ना, अरे वा, एकापेक्षा एक बांदोशी मिळाली आणि एक भुयारी. एक बांदोशी आणि एक भुयारी. मगाशी मिळाली ती छोटी साईज होती, आता जबरदस्त साईज मिळाली. जवळपास ही 1 किलोच्या आसपासचीच असेल. मस्त मजा आली खूप. आणि दोन्ही पण मासे खायला पावसामध्ये एकदम टेस्टी भारी लागतात. म्हणजे प्रश्नच नाही. कोणालाही दिले तरी आवर्जून कोणी सांगेल मला बाबा खायला दे म्हणून. कोकणात राहण्याची हीच मजा आहे की एकतर आमचं जे किनारपट्टी भागातलं जे जीवन आहे मासेमारी, ते खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. असं नाही, थोडंफार रिस्की पण आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही त्या कामाच्या माध्यमातून एक मजा घेतो आणि तीच मजा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. यासाठी एक सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक व्हायला पाहिजे या व्हिडिओला. बघूया आता पुढे काय काय मिळतं ते. हा जो मासा आहे त्याला पकडताना एकदम जबरदस्त पकडावं लागतं, नाहीतर कुठेही काटा लागण्याचे चान्सेस असतात. पुढे बघूया. पुढे काहीतरी आपल्याला अजून एक मासा मिळाला आहे. माझ्या मते अजून एक बांदोशी आपल्याला इथे मिळालेली आहे जाळ्यामध्ये आपल्या. असे छोटे मासे मिळत राहतात आणि नंतर मग मासे साठतात आणि वाटतं बाबा काम करावं असं. असे मासे मिळत राहिल्यानंतर काम करत राहावं असं वाटतं. जेव्हा काहीच मासे मिळत नाही, एखाद्या टायमाला आम्ही समुद्रामध्ये जातो आणि काहीच मिळत नाही, तेव्हा खूप थोडीशी निराशा असते आपल्यामध्येच की. मित्रांनो, रात्रीचे जवळपास दीड वाजलेत आणि आम्ही एवढ्या रात्री पण आतापर्यंत जाळी सोडतोय. आतापर्यंत आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपण बघितलं आहे, पण याच्या पुढे पण काय काय मिळणार आहे ते आपण बघणार आहोत. तर कंटिन्युअसली राहा, व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर परत जाळी ओढतोच आहे आम्ही. जवळपास 1:30 वाजून गेले आणि समोरच बघा कोकरी मासा, पण छोटी साईज आहे, मस्त आहे. अगदीच काय लहान म्हणता येणार नाही, पण जबरदस्त साईजचे 2 आपल्याला कोकरे मिळाले आहेत. तर ते व्यवस्थित आपण वाटून घेणार आहोत. हे वाटवायचं जे काम आहे ते एक फास्ट पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये हात बसलेला पाहिजे. ते कोणाचंही काम नाही. जर मी आता हातात घेईन तर मला एवढ्या फास्ट वाटवणं शक्य होणार नाही. मी आहे ते कबूल करतो, पण आता हात बसला ना त्याला एक 15-20 सेकंद खूप झाले इनफ. त्याच्यामध्ये तो कुठल्याही कशाही प्रकारे जरी तो मासा गुरफटला असेल ना तरी तो पटकन बाहेर काढू शकतो, कारण टेक्निक असते प्रत्येक गोष्टीची. त्याच्यामुळे ते सहजासहजी पटकन त्यांना शक्य होतं. जर माझ्यासारख्या नवीन माणसाला द्याल तर जवळपास 1-2 मिनटं तरी नक्कीच लावेल आणि कुठेतरी काटा बिटा हाताला लावून घेतल्याशिवाय राहणार नाही, असं मला वैयक्तिक वाटतं. ते आता बघूया. थोडेफार मासे आपल्याला मिळालेत आणि पुढे काय मिळणार आहे त्याची उत्सुकता आपल्याला नक्कीच राहणार आहे. बघूया आता. अजून थोडंसं जाळं अजून बाकी आहे. पुढे काहीतरी अजून मिळालं आहे. काय मिळालं आहे हे बघा. आतापर्यंत मिळालेले मासे आपण एकदम जिवंत आणि ताजे फडफडीत मासे आहेत. खूप मजा येते जाळी ओढण्यासाठी. जाळी मारण्यापेक्षा जाळी ओढायला खूप मजा येते, कारण नवीन मासे आपल्या डोळ्यासमोर येत असतात आणि जे मासे मिळाल्यावरती, जास्त मासे मिळाल्यावरती जो आनंद असतो ना, तो मित्रांनी खरोखरच अप्रतिम. याचा विचारू नका. खूप मजा येते, खूप मजा येते. आतापर्यंत जे मासे मिळाले ते आपण सगळ्यांनी बघितलेत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर पुन्हा रिक्वेस्ट करतो, नवीन आलेल्यांनी सबस्क्राईब नक्की करा. अजून एक मोठ्या साईजची भुयारी आपल्याला मिळाली आहे. भारी, एकदम मोठी आहे. म्हणजे 2 नेल्या ना घरी खूप म्हणजे 3-4 माणसं आरामात खाऊ शकतात आणि खायला
अप्रतिम लागते. अजूनपर्यंत बघा जिवंत आहे आणि ताजी एकदम पडपडीत आहे. खूप मजा आली मित्रांनो मला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओमध्ये भरभरून कमेंट्स करा, तुमच्या प्रतिक्रिया द्या. अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील मासेमारी संदर्भात ते मला सांगा. नक्कीच यावर्षी मी प्रयत्न करणार आहे की जास्तीत जास्त मॅक्झिमम व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा. दर 2-3 दिवसानंतर एक व्हिडिओ आपला आता पडेल नक्कीच. आणि आपले 5,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. आपली फॅमिली आता मोठी झाली, आपलं कुटुंब मोठं होत चाललं आहे. त्याच्यामुळे आता काम करणं यूट्यूबसाठी हे खूप महत्त्वाचं आहे. आपण सबस्क्रायबरला नाराज नाही करणार. नक्की तुमच्यासाठी मासेमारीचे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत. आगामी काळामध्ये पावसाळा म्हटल्यानंतर आम्ही 4 महिने घरी असतो, त्याच्यामुळे भरपूर वेळ असतो आणि या भरपूर वेळामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे मासेमारी संदर्भातचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन असतो. तर आता वेळ झाली आहे घरी जायची. विठ्ठल आपल्याला आता रेवंडीच्या जेटीवरती ड्रॉप करणार आहे आणि तिथून मग मी माझ्या घरी जाणार आहे. तर जवळच आलो आहे बघा, समोर लाईट दिसते, तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. लवकरात लवकर आपण तिथे पोचून विठ्ठल बोलला होता मगाशी की दोन भुयारी घेऊन जा. तर आता आपल्याला भुयारी देतोय, घेऊया. हे बघा 2 आहेत, मस्त मोठी साईज आहे, जबरदस्त आहे आणि खायला पण मजा येईल. अजूनही ती जिवंत आहे मोठीवाली बघा. आणि हे बघा आपल्याला छोटे मोठे जे मासे मिळाले सगळे ते इथे आहेत. रात्रभराची मित्रांनो मेहनत आहे. तुम्ही बघितलात कसे दिवस असतात मच्छीमारांचे. तर हे आहे आपलं फिशिंग लाईफ, तुम्हाला एक थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न. आणि आता मी हे मासे माझ्याकडे घेतो आहे आणि डायरेक्ट जाणार आहे आपल्या घरी. ओके, देखो दिसायला विचित्र आहे पण खायला टेस्टी आहे. तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्याने लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा येतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.